जय मा मेलडी, जय मा काळेश्वरी. मी आचार्य विनोद. आज हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचे कारण म्हणजे की 2025 मधले सगळ्यात मोठे चंद्रग्रहण, की या ग्रहणाचे खूप लोकांना खूप शंका आहेत. त्या शंका दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर ग्रहण ॲक्च्युली जे लागतं ते एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण आपल्या वेदांमध्ये राहू केतू पैकी कोणता तरी एक ग्रह हा चंद्राला किंवा सूर्याला ज्यावेळेला गिळतो किंवा त्याच्यावरती सावली पाडतो त्यावेळेला ग्रहण लागते. तर आता हे ग्रहणाचे फायदे काय, तोटे काय, कुणी ग्रहण पाळावे कुणी न पाळावे, असे काही जे खूप लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, त्या शंका दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ग्रहणाचा जो पूर्णपणे जर विचार केला तर उद्या दिनांक 7 सप्टेंबर 2025 ह्या रोजी ग्रहण लागत आहे. तर ग्रहण कधीपासून लागते, तर सर्वसामान्य लोकांनी ग्रहण हे पाळायचे आहे हे दुपारी 12:37 म्हणजे 12:37 PM तेव्हापासून हे ग्रहण पाळायचे आहे. तर या ग्रहण पाळण्यामध्ये जर आजारी, वृद्ध, बालक किंवा गर्भवती स्त्रिया असतील तर ह्यांना एवढा वेळ म्हणजे बिना अन्न पाण्याचं राहू शकत नाहीत हे लोक, किंवा मेडिसिन्स वगैरे असतात ह्यांना. तर ह्यांनी हा ग्रहणपाळ कधीपासून पाळावा, तर ह्याला म्हणतात की वेद पाळणे. तर ह्याचे जे प्रॉपर वेद पाळण्याचं जे टायमिंग आहे ते संध्याकाळी 5:15 आहे. तर गर्भवती स्त्रिया, आजारी माणसे, लहान छोटी मुले आणि वृद्ध माणसे ह्यांनी संध्याकाळी 5:15 वेदकाळ पाळायचे आहेत. वेदकाळामध्ये तुम्ही हवे तेवढे पाणी पिऊ शकता, वॉशरूमला वगैरे तुम्ही जाऊ शकता, मेडिसिन्स तुमच्या असतील तर खाऊ शकता. त्यानंतर जर गरजच असेल तर असे व्यक्ती जेवण देखील करू शकतात. गरज असेल तर कराच असं माझं म्हणणं नाहीये, कारण शास्त्रामध्ये ही गोष्ट वर्जित आहे. या काळामध्ये तुम्ही देवाचे नामस्मरण, जर तुमच्याकडे गुरुमंत्र असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करणे, किंवा तुमचे कोणते मंत्र सिद्ध असतील तर त्याचे मंत्र जाप करणे. 1 माळ 2 माळ जेवढ्या माळा तुम्हाला तुमच्या मंत्रांच्या, सिद्ध मंत्रांच्या करता येतील तेवढ्या करा, की जेणेकरून 1 माळ जर का तुम्ही मंत्र जाप केला तर त्याचे तुम्हाला लाखो हजारो पटीने त्याचे तुम्हाला फायदे लाभ मिळतात. म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही 1 माळ मंत्र जाप केला तर त्याच माळेचे 100 पट तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणजे 1 माळ जप केली तर 100 माळा जप केल्यासारखं तुम्हाला त्याच्यामध्ये पुण्य मिळतं. काही मंत्र असतात, शाबरी मंत्र असतात, काही तांत्रोक्त मंत्र असतात. हे मंत्र सिद्ध करण्याकरता हा काळ खूप चांगला आहे. तर हा काळ प्रॉपर कोणता चांगला, तंत्र मंत्र किंवा मंत्र सिद्ध करण्यासाठी, तर संध्याकाळी, तर ते जे टायमिंग आहे ते म्हणजे त्याला म्हटलं जातं ग्रहण स्पर्श. हा 9:57 रात्री 9:57ला ग्रहण हे चालू होणार आहे. ग्रहणाचा मध्य हा 11:47 आहे आणि ग्रहणाचा जो मोक्ष आहे तो 1:27 आहे. तर हा जो पिरियड आहे 9:57 ते रात्री 1:27 या वेळेमध्ये तुम्ही तुमचे मंत्र सिद्ध करू शकता. तुम्ही तुमच्या देवतेंची आराधना करू शकता. अघोर लक्ष्मी व्रत करू शकता, त्यानंतर आसुरी लक्ष्मी व्रत करू शकता, त्यानंतर लक्ष्मीचे कोणतेही मंत्रजाप तुम्ही करू शकता. तर ह्या पद्धतीचे जर का तुम्ही मंत्रजाप करत असाल तर ह्या देवता ज्या आहेत त्या तुम्हाला खूप फास्ट आणि चांगला रिझल्ट देतात. रिझल्ट देतात. तर ग्रहण संपणारे कधी, म्हणजे ग्रहणाचा पर्वकाळ कधी, तर मध्यरात्री 3:30 ग्रहणाचा पर्वकाळ आहे. तोपर्यंत आपल्याला हे ग्रहण पाळायचे आहे. या ग्रहणामध्ये ग्रहणाचे वेध लागल्यापासून तुम्ही तुमच्या घरातले देव जे देव्हाऱ्यात आहेत हे पाण्यामध्ये ठेवून त्याच्यावरती तुळशीचे पान ठेवावे. जर घरामध्ये शिल्लक राहिलेले अन्न असेल तर त्याच्यावरती तुळशीची पाने ठेवावी. घरात जर का धान्य भरून ठेवलं असेल या धान्यांवरती तुळशीची पाने ठेवावीत. उंबऱ्यावरती तुळशीचे पान ठेवावे व हळदीचे स्वस्तिक काढावे. असे काही वेदांमध्ये किंवा आपल्या धर्मग्रंथांमध्ये ग्रहणाच्या वेळेला पाळण्यासाठी काही नियम वाटी दिलेले आहेत. तर आता गर्भवती स्त्रियांसाठी ग्रहण खूप इम्पॉर्टंट असतं असं
खूप वेळा सांगितलं जातं. तर त्यांनी काय करावे, काय न करावे, तर त्यांनी ग्रहण काळामध्ये हालचाल करावी, झोपून राहू नये. त्यानंतर श्रीसूक्त, त्यानंतर अ, विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्ही देवी भागवत वाचत असाल तर त्याच्यामधले कोणतेही श्लोक तुम्ही पठण करा, की जेणेकरून त्यावेळेचे जे दुष्परिणाम तुमच्या गर्भावरती होणार आहेत ते होणार नाहीत. भगवान विष्णूंची, श्री विष्णूंची, जगदंबेची, महाशिवांची, महागणपतींची तुम्ही उपासना करून ते जे ह्याच्यावरती गर्भावरती जे वाईट परिणाम होणार आहेत ते तुम्ही टाळू शकता. गर्भवती स्त्रियांनी कसे पाळावे, तर पाणी वगैरे पिले तरी चालेल, त्यांना मेडिसिन खाऊन थोडासा अल्प आहार घ्यायचा असेल तरी चालेल. पण अल्प आहार म्हणजे तुम्ही पातळ पदार्थ तुमच्या सेवनामध्ये घ्या. दाताने चावून कोणत्याही प्रकारचा अन्नाचा तुकडा तोडू नये किंवा कापू नये, काही चिरू नये, ग्रहण स्वतः उघड्या डोळ्यांनी पाहू नये, धुणं धुवू नये, धुणे पिळू नये, भांडी घासू नयेत. ह्या काही गोष्टी आहेत त्या गर्भवती स्त्रियांनी कटाक्षाने पाळाव्या. तर ग्रहण जे आहे ते काही गोष्टींमध्ये चांगले सुद्धा असते, काही गोष्टींमध्ये वाईट देखील असते. तर ग्रहण हे तंतोतंत व्यवस्थित पाळलं तर ग्रहणाचे दुष्परिणाम होणार नाहीत. तर या ग्रहणाचा 12 राशींवरती काय परिणाम होणार आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर सांगेन. वर्षभराचं जे फलित आहे ते मी तुम्हाला नक्की देईन. जर तुम्हाला तुमचे कुंडली विश्लेषण करायचे असेल किंवा काही कुशंका असतील तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला संपर्क साधू शकता. माझं संपर्काचं टायमिंग आहे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. इतर वेळेला कुणाचेही फोन उचलले जात नाहीत. व्हॉट्सअपवरती मेसेज करून ठेवा, तुम्हाला तुमचं कुंडलीचे विश्लेषण दिलं जाईल. तर ग्रहण हे अगदी मनापासून पाळा, देवाचं नामस्मरण करा, जेणेकरून ग्रहणाचे वाईट परिणाम तुमच्यावरती होणार नाहीत. जय श्रीराम.